महाराष्ट्रातली टीईटी परीक्षा झाली, त्याच्यामध्ये सुद्धा हा वाक्यप्रचार आला होता. टीईटीच्या परीक्षेमध्ये आताच्या 2025च्या माझ्या मुलीला आमच्या जावई बापूने लंकेची पार्वती करून टाकलं. ते बघा, ते याला दिलशाना. काही माणसं असे लगेच नाकावरच राग असते त्यांचे, सहनच होत नाही त्यांना. धक्का जरी लावला लगेच भांडायला उठतं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वाक्यप्रचार शिकणार आहोत. आपली मातृभाषा मराठी आहे आणि मराठीमध्ये आपण अनेक वेळा बोलताना काही शब्दांचा वापर करतो, मग त्याला मराठीमध्ये वाक्यप्रचार म्हणतात. मग वाक्यप्रचार म्हणजे नेमकं काय? तर वाक्यप्रचार म्हणजे दिलेले शब्दाचा अर्थ सरळ सरळ अर्थ न घेता त्याचा भावार्थ लक्षात घेतला जातो. एखाद्या पाठामध्ये किंवा एखाद्याच्या बोलण्यामध्ये किंवा एखाद्या उतार्यात एखाद्या वाक्यात वाक्यप्रचार आलाय की नाही आलाय हे कसं ओळखायचं? तर त्याच्यासाठी 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट, वाक्यप्रचार हे पूर्ण वाक्यात नसते, 1-2 शब्दामध्ये वाक्यप्रचार असतो. त्याच्यानंतर त्याचा सरळ सरळ शब्दाचा अर्थ नसतो, त्याचा भावार्थ घ्यायचा असतो. शब्दार्थ न घेता भावार्थ लक्षात घेतला जातो. पूर्ण वाक्यात ते नसते आणि त्याचा वाक्यात केलेला असतो, त्याला म्हणतात वाक्यप्रचार. आता बघा, मी फळ्यावर काही 10 तुम्हाला वाक्यप्रचार दिलेले आहेत, जे की आपल्या मराठी भाषेमध्ये प्रसिद्ध आहेत. बोलण्यामध्ये आपल्या भाषेमध्ये प्रसिद्ध आहेत हे 10 वाक्यप्रचार, ते आज मी इथे घेतलेले आहेत. तर पहिला वाक्यप्रचार आहे अकलेचा कांदा. अकलेचा कांदा म्हणजे काय? आता याचा जर शब्दाचा अर्थ जर घेतला सरळ सरळ तुम्ही, तर अक्कल कांदा खायचा कांदा का? नाही. तर अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख माणूस. अकलेचा कांदा म्हणजे काय? मूर्ख माणूस. आपण बऱ्याच वेळेस म्हणतो तो मुलगा अकलेचा कांदा आहे, ती मुलगी अकलेचा कांदा आहे, म्हणजे ती मूर्ख आहे. दुसरा वाक्यप्रचार आपण इथे लिहिलाय उंटावरचा शहाणा. उंटावरचा शहाणा म्हणजे काय? मूर्खपणाचा सल्ला देणारा मनुष्य. एखादा माणूस असते बघा गावामध्ये की ते आपल्याला काहीतरी वेगळं सांगत राहते चुकीचं, त्याला काय म्हणायचं? हा उंटावरचा शहाणा आहे. त्याच्यानंतर तिसरा वाक्यप्रचार आहे उंबराचे फूल. उंबराचे फूल, उंबर माहिती तुम्हाला? उंबराचं झाड माहितीये? मग त्या उंबराला फूल कधी बघितलं का तुम्ही? नाही. तसंच आहे, उंबराचं फूल म्हणजे क्वचित भेटणारा माणूस. कधीतरी आपल्याला तो भेटतो, मग आपण म्हणतो अरे हा उंबराचं फूल आहे. म्हणजे तो कधी दिसत नाही, घराच्या बाहेर काही मुलं असतात घराच्या बाहेर निघतच नाही, त्याला आपण म्हणू शकतो की हा उंबराचा फूल आहे. त्यानंतर एरंडाचे गुऱ्हाळ. एरंडाचे गुऱ्हाळ म्हणजे कंटाळवाणे भाषण करणारा. एखाद्या सभेमध्ये एखादा वक्ता भाषण करत असतो आणि तो अतिशय कंटाळवाणे भाषण करतो. समोरच्या बसलेल्या लोकांना ते ऐकावं वाटत नाही, परंतु त्यांचा नाईलाज असतो. मग त्यांचं कंटाळवाणं भाषण ऐकून त्यातला एखादा उठतो आणि म्हणतो याने काय लावलं रे एरंडाचं गुऱ्हाळ. आलं लक्षात तुमच्या? वाक्यप्रचार आहे आपला कळीचा नारद. कळीचा नारद म्हणजे आपापसात भांडणे लावणारा, वाद लावणारा, त्याला म्हणतात कळीचा नारद. एखाद्या गावामध्ये एखादा माणूस असतो बघा, तो सतत याची खोडी काढ त्याची खोडी काढ, याचं काहीतरी ऐक त्याचं काहीतरी ऐक आणि एकमेकाचे भांडण लावतो. मग त्याच्या माणसाला काय म्हणतात? हा कळीचा नारद आहे. त्यानंतर आता वाक्यप्रचार आहे आपला गळ्यातला ताईत. गळ्यातला ताईत म्हणजे अतिशय प्रिय व्यक्ती किंवा एखादी वस्तू. आपण म्हणतो तो मुलगा त्यांच्या घराच्या गळ्यातला ताईत आहे. त्यानंतर 7वा वाक्यप्रचार आहे जमदग्नी. जमदग्नी. जमदग्नी म्हणजे काय? अतिशय रागीट माणूस. अतिशय रागीट माणूस. आपण बऱ्याच वेळेस बघतो बघा, माणसं रागीट असतात, पण काही माणसं असे लगेच नाकावरच राग असते त्यांचे, सहनच होत नाही त्यांना. धक्का जरी लावला लगेच भांडायला उठतं, आहे की नाही? थोडस काही बोललं लगेच मारामारीला उठतात. मग तशा माणसाला काय म्हणायचं? हा जमदग्नी आहे. जमदग्नी म्हणजे अतिशय रागीट. 8वा वाक्यप्रचार आहे आपला झाकले माणिक. अतिशय साधा माणूस पण अत्यंत गुणी असलेला माणूस, त्याला म्हणतात झाकले माणिक.
आता बघा महाराष्ट्रातली टीईटी परीक्षा झाली, त्याच्यामध्ये सुद्धा हा वाक्यप्रचार आला होता. टीईटीच्या परीक्षेमध्ये आताच्या 2025च्या, झाकले माणिक म्हणजे अतिशय साधा पण गुणी माणूस. एखादा माणूस साधा असतो परंतु त्याच्यात गुण खूप असतात, म्हणून तशा माणसाला काय म्हणायचं? झाकले माणिक. 9वा वाक्यप्रचार आपला दीड शहाणा. दीड शहाणा म्हणजे काय? मूर्ख. बऱ्याच वेळेस लोक म्हणतात बघा चर्चा चालू असताना, हा ते बघा ते याला दीड शहाणा. बघा तो आला तिकडून येतो ना, तो लय दीड शहाणा आहे. दीड शहाणा म्हणजे काय? मूर्ख. आणि 10वा वाक्यप्रचार आहे आपला लंकेची पार्वती. लंकेची पार्वती म्हणजे काय? अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री. अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री, बाई, जिच्या अंगावर एकही दागिना ठेवला नाही नवऱ्याने, तिला म्हणतात लंकेची पार्वती. बऱ्याच वेळेस बघा माहेरची मंडळी, ज्या मुलीला त्रास असते सासरी, ते बरेच अंगावरचे सगळे दागिने काढून विकतात. किंवा एखादा व्यसनी नवरा असते, तो पण तो सगळे दागिने, त्या बाईच्या गळ्यातले अंगावरले सगळे दागिने काय करतो? तो विकून खातो आणि मग तिला लंकेची पार्वती करतो. मग ती माहेर जेव्हा येते तेव्हा माहेरची तिची आई म्हणते, माझ्या मुलीला आमच्या जावई बापूने लंकेची पार्वती करून टाकलं. काय म्हणतात? हा, लंकेची पार्वती केली म्हणजे काय? की तिच्या अंगावर एकही दागिना न ठेवणे. कळलं मग तुम्हाला वाक्यप्रचार? यासारखे आणखी काही वाक्यप्रचार आहेत, ते आपण पुढील भागात शिकूया.